सकाळचा प्रवास सुरू झाला आणि रस्त्यावरची गर्दी मागे पडत गेली. गाडीमध्ये गप्पा, मस्ती, जोक्स आणि मध्येच एखादं आवडतं गाणं. प्रवास कितीही लांब असला तरी फॅमिली सोबत असेल तर वेळ कसा जातो हे कळतच नाही. रस्त्यात दिसणारी हिरवीगार शेती, डोंगर आणि छोट्या छोट्या गावांमधून जाणारे रस्ते, हळूहळू शहराच्या वातावरणातून आपण निसर्गाच्या जवळ जात होतो. काही अंतर पार केल्यानंतर अचानक सगळ्यांना एकच प्रश्न पडला, अरे लंच कधी करणार? मग काय, एका छान ठिकाणी गाडी थांबवली आणि गरमागरम नॉनव्हेज जेवणावर ताव मारला. जेवण झाल्यानंतर पुन्हा गाडी महाबळेश्वरच्या दिशेने निघाली. आता रस्त्यांचं रूप बदलायला सुरुवात झाली होती. आजूबाजूला दिसणारी हिरवीगार झाडं, डोंगरांच्या रांगा आणि वळणावळणाचे घाट रस्ते, आणि मनात एकच विचार, बस आता महाबळेश्वर जवळ आलं. सो मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहोत महाबळेश्वरला आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 4. बराच लेट झाला आपल्याला. आणि हे मागे जे बघताय ते आपलं आजचं स्टे आहे महाबळेश्वरमधलं. मग तसं लेट चेक इन केलं आपण. आता किती वाजले? 4:30, 4:15 वाजले. आणि हे आहे आमचं हॉटेलचा आतला व्ह्यू. OnePlus ड्युप्लेक्स आहे आणि पूर्ण टूर मी तुम्हाला थोड्याच वेळात देईन. सध्या असा पसारा पडला आहे. हा वरचा रूम आहे आणि इथे एक फॅन आणि त्या साईडला एक AC आहे. तर मित्रांनो, आता सध्या आपण हॉटेलवरती आहोत. रूमवरती मी जरा रेस्ट घेतो आहे. आता वाजले आहेत 4:30 आणि आता बघूया आपल्याला काय काय पॉईंट आपल्याला कवर करता येत आहेत. आता इथून थोड्या अंतरावरती मॅप्रो गार्डन आहे, सो आपण ते पहिले कवर करूया. ओके, थोडं स्ट्रॉबेरीचं शॉपिंग वगैरे करूया आणि बघूया अजून काय काय पॉईंट आपल्याला इथे कवर करता येत आहेत. आणि इकडचं फेमस मंदिर म्हणजे कृष्णाबाई मंदिर, सो ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. पण ते उद्या आपण एक्सप्लोर करणार आहोत मॉर्निंगला. सो आज बघूया आता संध्याकाळी काय काय एक्सप्लोर करता येतं. खूपच इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे. आता आपण रेडी झालो आहोत आणि आता बघूया, आपण आता जाणार आहोत मॅप्रो गार्डनला. आणि हे आहे आपलं हॉटेल. महाबळेश्वरला आलो आणि स्ट्रॉबेरी नाही खाल्ली असं तर कधी होणारच नाही, म्हणून आम्ही निघालो इथलं फेमस मॅप्रो गार्डन एक्सप्लोर करायला. चेरी हवी आहे.
कसली झाड आहे ती? मॅप्रो गार्डनमध्ये भरभरून शॉपिंग केल्याच्या नंतर आता सर्वांना फारच भूक लागली होती. त्यामुळे आता वेळ होती इथली फेमस खाऊ गल्ली एक्सप्लोर करायची. आपके लिए ये ठंडी बहुत कम रहेगी ना. सो फायनली आपण आपल्या रूमवरती आलेलो आहोत आणि असा रात्रीच्या वेळी अशा प्रकारे काही दिसतो. तुम्हाला दाखवतो मी. पूर्ण शांत लोकेशन आहे मित्रांनो. ही इथे आपली गाडी पार्क आहे आणि हे अशा प्रकारे काही विला आहे. ही आपली रूम इथे वरती दिसते तुम्हाला. क्लायमेट पण एकदम मस्त झालं आहे, थंड आहे.